तिसऱ्या वचनामध्ये काय लिहिलं की मूल भल्या पहाटेस त्यानं आपल्या मुलाला बरोबर घेतलं आणि अर्पणासाठी तो घेऊन गेले. भल्या पहाटे बाप मुलाला भल्या पहाटे उठवतो. कशासाठी? तुम्ही शिकवणीला उठवता, हो ट्युशनला उठवता, पेपरला उठवता, पण प्रार्थनेला उठवत नाही. आणि बायबल काय सांगतं माहिती का? इसाक आशीर्वादित होण्याचं कारण काय? देव अब्रामाशी बोलला याच्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करेल का? कारण त्याला माहितीये हा असा बाप आहे, याच्या मुलाला माझे सगळे नियम काटेकोरपणे पाळायला शिकेल. आणि अब्रामानं तेच केलं. त्याला माहितीये हा राष्ट्रांचं, अनेक राष्ट्रांचं नेतृत्व करणार आहे, त्याच्यासाठी मला या पहाटे उठून डोंगरावरती अर्पण करण्यासाठी घेऊन जाणं गरजेचं आहे. बाबांनो, आपल्या लेकरांना पहाटे प्रार्थना करण्याची सवय लावा. आमेन. पहाटे उठून त्या मुलाला अर्पण करण्यासाठी डोंगरावरती घेऊन गेलं असं त्या ठिकाणात लिहिलेलं आहे. आणि खाली जर तुम्ही वाचत गेला तर तो इसाक जो आहे भल्या पहाटे वृद्ध बापा बरोबर त्या डोंगरावरती अर्पण करण्यासाठी जात असताना लाकडं घेतली त्यानं, गाढव घेतलं, आणखीन आम्ही पाहतो जे पेटवायचं ते सगळं काही घेतलं. आणि तो मुलगा बापाला विचारतो, बाबा सगळं आहे पण यज्ञ पशु कुठे आहे? म्हणजे एवढं त्याला विधी शिकवले होते ना, तर इसाकाला हे माहित होतं की अर्पण करण्यासाठी चाललो तर यज्ञ पशु लागणार आहे. आमच्या लेकरांना चर्च मध्ये गेल्यावर काय काय लागतं माहिती का? आमची लेकरं फक्त आम्ही त्यांना मोबाईल घेऊन दिलेला आहे, पण त्यांना बायबल घेऊन दिलेलं नाही. आम्ही त्यांना गाणे शिकवले नाहीत, त्यांना बाकी सगळे येतात आणि त्यात त्यांना पोयम येते, त्यांना कविता येतात, त्यांना आणि पाठांतर येतं, पण त्यांना एकही देवाचं वचन पाठ नाही आणि एकही गाणं त्यांचं पाठ नाही, ना त्यांना प्रार्थना येत. का? कारण इथं बाप कमी पडलेला आहे. या बापानं त्याच्यावरती ते संस्कार केलेले नाहीयेत. बाप म्हणून मला ती जबाबदारी त्या ठिकाणात पूर्ण करायला पाहिजे. इसाकाला अर्पणासाठी काय काय लागतं ते माहित होतं. तुमच्या लेकरांना चर्चला जाताना काय काय आवश्यक आहे ते माहित पाहिजे.